आपल्यासमोर आता एक भोपाळी सादर होत आहे. ही आहे कमलाकर तोरणे यांच्या थोरली जाऊ 1983 साली आलेला चित्रपट आहे. मूळ भोपाळी म्हटलेली आहे अनुराधा पौडवाल, लिहिली आहे अर्थात सुधीर मोघे यांनी. त्यांनी या भोपाळीबद्दल काही लिहून ठेवलेलं आहे. आपण ज्या भोपाळी आपण ज्या म्हणतो ऐकतो त्या बहुतेक श्रीरामाच्या असतात किंवा श्रीकृष्णाच्या असतात. मग मोघे असं म्हणतात की ह्या देवाला एवढं उठवण्यासाठी कशाला कष्ट करावं लागतं. हे काय एवढी झोपणारी माणसं होती का की त्याला उठवण्यासाठी प्रत्येकाने उठायचं आणि भोपाळी म्हणायची. पण मग एखादं दुसरं दैवत शोधावं असं त्यांनी ठरवलं की त्याच्यासाठी भोपाळी म्हणावं. तेव्हा त्यांनी शंकराची भोपाळी करायचं ठरवलं. पण मोघ्यांना वाटलं खरं तर हा जरासा अवघड गेम आहे, डेंजरस गेम आहे असं त्यांनी लिहिलं. श्रीराम तसा शांत, श्रीकृष्ण तसा खेळकर, त्याला चालायचं काही म्हणतात. पण शंकर म्हणजे हा एक संतापी अष्टोप्रहर तृतीय नेत्र नावाचं अण्वस्त्र जवळ ठेवणारा देव होता. त्याच्याशी खेळ होता. संताप तर सोडाच, पण नजर चुकीने त्याने नेहमीचे डोळे निर्दिष्ट ठेवून कपाळावरची ती ज्वलंत स्टेपनी उघडली तर काय घ्या. पण जोक सपाट, गाणं निर्विघ्नपणे पाठ पडलं. बहुतेक या शंकराच्या या शीघ्र गोपीच्या विघ्नहर्त्या चिरंजीवांची कृपा, दुसरं काय. गाणं लिहायला त्यांना फारसं कठीण गेलं नाही, पण भोपाळीचे स्वर, सकाळच्या रागातले स्वर हे अधिक कठीण काम होतं. ते सुधीर फडकेने, बाबूजींनी चांगलंच पेललंय. आपल्यासमोर येते भोपाळी शंभो शंकरा. सादर करतात डॉक्टर मुंडा कुलकर्णी, डॉक्टर रसिका देशपांडे, डॉक्टर शुभमंगी जोशी आणि डॉक्टर अनघा कुलकर्णी. जगत
यानंतर घेतोय विकत घेतलेला शाह. संत मीराबाईंच्या एका सुंदर अभंगावरून गदिमांना एक कल्पना सुचली आणि एक अवीट आणि अजरामर असं मराठी सिनेगीत तयार झालं. गवळण सदृश हे गीत आहे बाई मी विकत घेतलेला शाह. प्रतिभावंतांच्या रचनामध्ये समानता असू शकते, कल्पना विस्ताराचे आणि कल्पकतेचे सौंदर्य असू शकते, पण ते शब्द सौंदर्यही जर संत रचनेच्या प्रासादिक अभंगांना समोर ठेवून केलं गेलं तर ती कविता आणि ते संगीत हे दोन्हीही संतवाणीच्या अवस्थेला जवळ पोचतात. मीराबाई म्हणतात, माई मैंने लीनो गोविंद बोल, कोई कहे हलको कोई कहे भारी, लिओ तराजू बोल. म्हणजेच मी तराजूनं मोजून हे गोविंद धन विकत घेतलं. तर इथं गदिमांनी त्याच संकल्पनेला स्वतःचा कल्पना विस्तार जोडून किती सुंदर शब्द मांडलेत बघा. आत्तापर्यंतच्या जन्मभरीच्या प्रत्येक श्वासाबरोबर घेतलेल्या हरिनामाचं मोल देऊन मी या हरीला विकत घेतलं आणि या शब्दाला तितक्याच ताकदीचं संगीत दिले आपल्या बाबूजींनी. आपल्यासमोर सादर करतायत डॉक्टर अजय केणी आणि डॉक्टर शुभांगी जोशी. यातलाही हार्मोनियमचा पीस ऐकावे. अनेक नाही खर्चली कवडी दमडी, नाही वेचला विकत घेतला शाह, बाई मी विकत घेतला शाह, बाई मी विकत घेतला.
मराठी चित्रपटसृष्टीमध्ये मैलाचा दगड ठरलेला जगाच्या पाठीवर या चित्रपटातलं हे अतिशय लोकप्रिय असे गीत बाबूजींचे केवळ आलाप आणि आशाताईंची प्रभावी अभिव्यक्ती या गाण्यामध्ये आपल्याला दिसून येते. बाबूजींनी गदिमांच्या बरोबर इतर कवींना सुद्धा कवितांच्या त्यांच्या चाली दिल्या होत्या. त्यात शांता शेळके होते, यशवंत देव होते, कोल्हापूरचे जगदीश केपुडकर हेही त्यात एक होते. त्या काळात जगदीश केपुडकर, सुधीर फडके अशीच गाणी त्यावेळी रेडिओ होता. मला आठवते लहानपणी रेडिओ गाणी लागली की एकतर सुधीर फडके, जगदीश केपुडकर यांचीच गाणी लागायची. तर एकदा बाबूजींची एक चाल तयार होती आणि ते केपुडकरांच्याकडे गेले. त्या काळात असं नसायचं की आधी चाल आणि मग त्यावर शब्द दिले. बाबूजी त्यांच्याकडे केपुडकरांच्याकडे गेले आणि म्हणाले ही चाल तयार आहे, याच्यावर शब्द लिहून द्या. तर त्यांनी त्याला चाल सांगितली. मी आता चाल म्हणून दाखवत नाही, पण ती डडा 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 करून त्यांनी ती सांगितली. त्यावर जगदीश केपुडकरांनी छान शब्द लिहिले, ते ऐकूया. गुंदी कळ्याला गुंदी फुलाला, मिलिंद दिले आणि रसिका देशपांडेंच्या आवाजात.
मुलाखतकारांना बाबूजीने विचारलं की हे एवढ्या सुंदर सुंदर चाली तुम्हाला सुचतात कशा, काय त्याचं टॉप सिक्रेट काय? तुम्ही अलीकडच्या काळात जर बघितला तर बऱ्याच चाली ह्या दुसऱ्या कुठल्या तरी लोकसंगीतातनं उचललेल्या असतात किंवा परदेशी संगीतातनं उचललेल्या असतात. आणि अलीकडं तर जोरदार ढांग चालू असल्यामुळं परदेशी संगीताच्या चाली आपोआपच इथं येते. पण बाबूजी म्हणाले तसं नाही आहे. ज्यावेळी त्यांनी संपूर्ण भारतभर भ्रमंती केली, अर्थात ती भ्रमंती त्यांनी पोटापाण्यासाठी केली. त्यांचे इतकी परिस्थिती त्यांची हलाखीची झाली होती की ते गावोगावी जायचे, तिथल्या लोकांना विचारायचे, प्रतिष्ठित लोकांना विचारायचे मी असं असं गाणं म्हणतो, मला गाणं म्हणू द्या आणि काहीतरी द्या. अक्षरशः 5 रुपये आणि 10 रुपये इतके घेऊन त्यांनी गाणी केली होती. आणि त्यांना जसं जसं त्यांचं नशीब घेऊन गेलं तसं तसं ते जात राहिले. कलकत्त्याला गेले. अशा करत असताना त्यांना दुसरा काय करणार तरी काय हा माणूस. पण ह्या सगळ्या भ्रमंतीमध्ये एक गोष्ट त्यांनी मात्र कधीही विसरली नाही, त्यांची श्रवण भक्ती. जिथं जिथं गेले, जिथं जिथं ऐकलं त्यांनी ते त्यांच्या मनात तर टिपून ठेवलंच. त्यांना स्वरलिपी अत्यंत सुंदर यायची, पटकन त्यांना समजायचे स्वर, ते स्वर लिहून ठेवायचे. आणि त्यांनी असं सांगितलं की माझं टॉप सिक्रेट काही नाही आहे, पण हे कुठंतरी माझ्या मनामध्ये, मेंदूमध्ये ते रजिस्टर होऊन बसलेलं आहे. आणि जेव्हा कधी त्याची गरज पडते तेव्हा ते आपोआप येतं. ते कसं येतं, काय येतं हे काही सांगता येत नाही, ते आपोआप येतं. त्यांचीच एक छोटीशी कथा आहे. गोंदियापासून 15 मैलावर एक गाव आहे, आमगाव म्हणून, मध्य प्रदेशामध्ये. तिथं दरवर्षी एक सडीचा उत्सव होत असे. त्या काळात चंपाषष्ठी म्हणायची. 6 दिवस उत्सव असायचा. त्यात गझल, कव्वाली, ठुमरी, दादरा या प्रकारची गाणी सादर केली जायची. पण या गाण्यांसाठी तिथल्या आसपासच्या 20-25 स्त्रिया यायच्या. त्यातल्या काही संगीत जाणणाऱ्या होत्या, त्याचबरोबर त्यातल्या काही कोठीवाल्या बायका पण असायच्या. आणि यामध्ये ते एका पुरुष गायकाला बसवायचे आणि हे असं 6 दिवसभर चालायचे हा उत्सव. हे एक जहागीरदार आपल्या वाड्यात करत असत. असं मोठं पटांगण असायचं, जहागीरदारांसाठी कोच असायचे, प्रतिष्ठित माणसांसाठी खुर्च्या असायच्या आणि बाकी सगळेजण जाजमं घालून खाली बसायचे. आणि या सगळ्या गोळग्यांच्या मधी त्या 20-25 स्त्रिया बसायच्या. जेव्हा बाबूजींना त्यांना बोलवणं आलं, त्यांना सांगितलं तिथं जाऊन तिथं बसा. बाबूजी तिथं जरासे पावलं. आजूबाजूला बघतायत तर त्या पान खाल्लेल्या वगैरे अशा स्त्रिया बसल्या होत्या. त्यांना तिथं काही ते बसले ना. त्यांनी त्या जागीरदारांना सांगितलं की मी तिथं नाही बसत, मी जरा खुर्चीवर बसतो, चालेल का? ते म्हणजे चालेल, काय हरकत नाही. बाबूजींना फारसं काय गायला मिळालं नाही. तिथे जे काही गाणं होतं ते त्या स्त्रियाच गात होत्या. कव्वाली, गझला, ठुमऱ्या. आणि बाबूजीने असं लिहून ठेवलंय की मला माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा खजिना मिळाला होता. ते 6 दिवस बाबूजींची श्रवण भक्ती 100% कार्य करत होती. ते सगळ्या गझला, त्या ठुमऱ्या, कव्वाल्या त्यांनी व्यवस्थित अगदी एकाग्र होऊन ऐकल्या, मनात टिपून ठेवल्या, लिहून ठेवल्या आणि त्याच त्यांना नंतर उपयोगी पडल्या. त्याचमुळं त्यांचे जे वेगवेगळे ज्या चाली आपल्याला ऐकायला मिळतात, 60-70 वर्ष झाली अजूनही आपल्याला त्या चाली अजूनही ताज्या तवाना वाटतं. एक चित्रपट येऊन गेला होता, आम्ही जातो आमच्या गावात, बघितलं असेल. ते 3 चोर आलेले असतात, उघडदार देवानं ते चित्रपट सुरू होतो. जगदीश केवडकरांचं गीत आहे.
गात आहेत वृंदाकडे आवाज बाबूजी म्हणजे खरोखरच संशोधकांना आव्हान आहे, कारण त्यांनी किती भावगीतं केली, किती चित्रगीतं केली याची गणतीच नाही. भावगीतं, भक्तिगीतं, प्रणयगीतं, चित्रगीतं, लावणी, गवळण, नानाविध प्रकारचे संगीत, सोज्वळ सात्विक भावगीतं, लाडी धुंद करणारी प्रणयगीतं, भक्तिरसानं उठवलेली अशी मराठी गीतं ऐकली की मराठी रसिकाच्या मनात एकच नाव येतं, ते म्हणजे सुधीर फडके. पण याच फडके साहेबांनी जाळीमध्ये पिकली करवंद, कुणीतरी बोलवा दाजीबाला, बाई मी पतंग उडत होते यासारख्या आक्कडबाज लावण्याही केल्या. स्वरसाजाने त्या सजवल्या. एवढंच नाही तर मराठीतलं पहिलं कॅबेरे नृत्य हुई साजणाला हे गीत सुद्धा बाबूजींचंच. आपल्याला माहिती नसली तर सांगू ठेवलं. आशा भोसलेंना खरं नाव प्राप्त झालं ते खरं तर बाबूजींनीच. बाबूजी सांगतात की ही बाई अतिशय जिद्दी आणि प्रयत्नवादी. माझ्या चालीतील काही विशिष्ट जागा मी सांगायचे. 2-4दा प्रयत्न करून नाही आले तर त्या म्हणायच्या ठीक आहे, 2-3 दिवस मी सातत्याने सराव करेन आणि मग तिसऱ्या दिवशी आशाबाई ती जागा जशीच्या तशी गाऊन दाखवायची. यशवंत देवांना सुद्धा या दोन्ही महिन्यांबद्दल
त्यांच्या उपजत गुणग्राहकतेबद्दल वर्णन करताना ते म्हणतात की आपलं प्रतिबिंब आरशात उमटायला जितका वेळ लागतो तितकाच वेळ आशा व्यक्तांना एखाद्या गाण्याची चाल अवगत होण्याकरता लागतो. तर अशा या तल्लख बहिणींपैकी एक आशा तिने गायलेली ही लावणी आता सादर करते डॉक्टर शुभांगी जोशी. Hold on.
तरी मी म्हणत होतो की दर्दी एवढी माणसं आहेत, अजून वर्षभर कसा आला नाही? घ्यायचं आहे वर्षभर? एक कडवं घ्या, तिसरं कडवं घ्या. बाबूजींनी जसे अभंग, शृंगारगीतं, भावगीतं लिहिली म्हणण्यापेक्षा रचली, संगीत दिलं, तसंच त्यांची बालगीतं सुद्धा प्रसिद्ध आहेत. आता एक आपल्यासमोर एक बालगीत सादर करत आहोत, पण हे बालगीत असं म्हणता येणार नाही आहे, कारण हे थोडंसं तरुणपणीचंच म्हणता येईल. पण ज्या काळात हे लिहिलं होतं, बोरकर यांनी लिहिलं होतं, त्या काळात विवाह म्हणजे खूप लहानपणीच व्हायचं. त्यामुळं या गीतामध्ये दादा आहे आणि ताई आहे. ताई छोटी आहे, तिचं लग्न ठरलेलं आहे आणि दादा त्याला चिडवतो. तर हे किशोरवयातील बहीण भाऊ या नात्याचे वर्णन करणारे गीत आहे. लय आहे खेमटा, त्या भावंडांचं प्रेम, दटके भांडण हे त्यात व्यक्त होत आहे. बाबूजींनी स्वतः ते गायलं होतं आशा भोसले यांच्यासमोर. त्यामध्ये माया आहे, रुसवा फुगवा आहे, जिव्हाळा आहे आणि रक्ताच्या नात्याचे संबंध हे गीत अतिशय छानपणे व्यक्त करते. लग्न ठरलेल्या ताईला चिडवणारा खोडकर भाऊ सुधीर फडके यांच्या गायनातून जसाच्या तसा उभा राहतो. बाबू बोरकरांचं गीत आहे तुझ्या गळात माझ्या गळात. तुझ्या
बाबूजी उर्फ सुधीर फडकेंचे हे संगीतकाराचे जी प्रवास होता हा पुढं त्यांच्या मुलांना पण चालू ठेवला. श्रीधर फडके हे अजूनही उत्तम संगीत देत आहेत. त्यांची गाणी पण छान गाजली. त्यांचंच एक गीत आपल्यासमोर सादर होत आहे. हे सुरुवातीला बाबूजींच्याकडेच दिग्दर्शक आले होते की हे ह्या चित्रपटाचे संगीत तुम्ही करा, पण बाबूजींनी आपल्या मुलातले गुण ओळखून त्यांनी सांगितलं की हे श्रीधरला द्या, तो याला चांगला नाही येते. आणि श्रीधर फडकेंना हे गाणं बाबूजींच्याकडूनच गायचं होतं. सुधीर मोघेंचे शब्द आहेत आणि त्यांनी या गीताबद्दल लिहून ठेवलंय. ही कविता जेव्हा त्यांनी लिहिली त्या क्षणी तिचा प्रवास इतका दूरवर होणार आहे आणि असंख्य काव्य रसिकांच्या हृदयापर्यंत इतक्या मोठ्या प्रमाणात इतक्या खोलवर पोहोचणार आहे याची कणभरही कल्पना त्यांना नव्हती. हे सगळं श्रेय ते संगीतकार श्रीधर फडके, गायक सुधीर फडके, आशा भोसले, आकाशवाणी, दूरदर्शन आणि वाद्यवृंद यांना देतात. ही कविता नंतर शालेय पाठ्यपुस्तकात सुद्धा आली. तो तर आनंद गगनात मावण्यासारखाच हवा. या कवितेमध्ये उगवत्या प्रकाशाची अपूर्वाई अधिक उत्कट करण्यासाठी अंधाराचे जाळे अशी प्रतिमा आलेली आहे. काळोख हा कधीच अशुभ किंवा असुंदर गोष्ट